नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार जल्लोष साजरा केलाय। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा देशाने विश्वास दाखवल्याचा आनंद कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर देशाने पुन्हा शिक्कामोर्तब केला आहे। विरोधकांनी केलेल्या टीकेला जनतेने योग्य उत्तर दिलं आहे। यावेळी खासदार बोंडे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचे जे स्वप्न काही लोक पाहत होते त्यांचा चुराडा झालाय। जनतेने त्यांना नाकारला आहे। तसेच देवधर्मावर टीका करणाऱ्या विरोधकांनाही जनतेने धडा शिकवल्याचं बोंडे यांनी स्पष्ट केलंय। देवाला शिव्या देणाऱ्यांना आणि परंपरांचा अपमान करणाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे। मोर्शीतील या जल्लोषामधून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो झंझावात सुरू आहे त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश 191 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहे। आसाममध्ये तर रेकॉर्ड तोडलेला आहे आणि पुद्दुचेरीसुद्धा कायम ठेवलेली आहे। जे देवाला शिव्या देत होते उदयनिधी आणि स्टॅलिन त्यांचाही पक्ष सपाचट झालेला आहे आणि तिथेसुद्धा सत्तांतर झालेलं आहे। ज्या डाव्यांनी पूर्ण देशाची बेईमानी केलेली होती त्या केरळमध्ये सुद्धा फक्त केरळमध्ये काँग्रेसला नाक राहिलं, बाकी त्याही तिथेही भाजपनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। आणि सर्वात महत्त्वाचं की ममता बॅनर्जीचा अहंकार, ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचं स्वप्न पाहत होती ते चकनाचूर केलं। भारतीय जनता पक्षाच्या जाबाज कार्यकर्त्यांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या चाणक्य नीतीनी आणि त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा तिथे प्रचाराला गेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं फडकतो आहे। आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे। आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला। संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे। हा विजय विकसित भारत 2047 करता महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे। आणि जो पश्चिम बंगालमध्ये घुसखोर घुसपेटी आहे, आजपर्यंत राजकारण आणि ममता बॅनर्जीला सत्ता देत होते ते तिथल्या लोकांनी झुगारून लावलेलं आहे आणि म्हणून हा विजय भारतासाठी अतिशय ऐतिहासिक आहे। पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, नितीनजी नवीन, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मोर्शीकडून अभिनंदन।